हॅलो, नमस्ते मित्रमैत्रिणींनो, तुमचे राजश्री मुळीक हेल्थ चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण सकस संतुलित आहार म्हणजे काय हे पाहणार आहोत। अन्न तर आपण दररोज घेतच असतो, आपल्या शरीराला अन्नाची गरज असते, पण योग्य आरोग्यासाठी सकस संतुलित आहाराची गरज असते। आपण जे काही अन्न घेतो त्यामधून आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे अन्न घटक आपल्याला मिळत असतात। त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे आधी आपण पाहूया। तर मुख्य अन्न घटक म्हणजेच मोठ्या प्रमाणावर लागणारे अन्न घटक, आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारे अन्न घटक कोणकोणते, तर पहिलं म्हणजे कर्बोदके हे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त करून देण्याचे कार्य करतात। त्या कर्बोदकांमध्ये सुद्धा पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ असे वर्गीकरण आहे। त्यानंतर कोणते अन्न घटक आपल्या शरीराला लागतात, तर ते म्हणजे स्निग्ध पदार्थ, जे आपल्या शरीरामध्ये चरबी निर्माण करण्याचे काम करतात। आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात चरबीचीही आवश्यकता असते। तर ही चरबी काय काम करते, तर ज्यावेळेस आपण अन्न घेत नाही आणि आपल्या शरीराला ऊर्जेची गरज आहे, त्यावेळेस हे साचलेल्या चरबीचा वापर हे शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयोग करत असते। त्यानंतरचा अन्न घटक म्हणजे प्रथिने हे आपल्या शरीराच्या बांधणीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी उपयोगी पडतात। तर हे प्रथिने हे आपल्याला अतिशय शरीर बांधणीसाठी आवश्यक असतात। त्यानंतर आपण पाहूया अल्प प्रमाणात लागणारे अन्न घटक, त्यामध्ये जीवनसत्वे। तर जीवनसत्वे हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व इतर क्रियांसाठी उपयोगी पडतात। तर अल्प प्रमाणात लागत असले तरी पण ही जीवनसत्वे किंवा हे अन्न घटक शरीरात कमी झाल्यास मोठमोठे आजार निर्माण होण्याची शक्यता असते। त्यानंतर अल्प प्रमाणात लागणाऱ्या अन्न घटकामध्ये आहेत ते म्हणजे खनिजे, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे खनिजे आहेत। तर अशा प्रकारे हे सर्व प्रकारचे अन्न घटक ज्या अन्नातून आपल्या शरीराला मिळतात, ते अन्न आपण दररोजच्या आहारामध्ये घेतले पाहिजे आणि त्यालाच सकस संतुलित आहार म्हणतात। म्हणजेच ज्या अन्नपदार्थातून आपल्या शरीराला हे सर्व सकस घटक दररोज आपल्या शरीराला मिळतात, त्या आहाराला सकस संतुलित आहार असे म्हणतात। तर हा एक पिरॅमिड दाखवलेला आहे पहा। याच्यामध्ये सर्वात प्रथम तृणधान्य, म्हणजे आपल्या शरीराला तृणधान्याची सर्वात जास्त गरज असते। त्यानंतर फळे आणि पालेभाज्या 2 नंबरला, 3 नंबरला मासे, अंडी आणि 4 नंबरला स्निग्ध पदार्थ। अशा प्रकारे हा सकस संतुलित आहार आपण दररोज घेतला पाहिजे। म्हणजे दररोज वेगवेगळे अशा अन्नपदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे की ज्यातून हे सर्व प्रकारचे घटक आपल्या शरीराला मिळतील। तर त्यासाठी हे जे प्रत्येक अन्न घटक आहे तो कोणकोणत्या पदार्थातून मिळतो तसेच त्याच्याविषयीची इतर माहिती पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी देणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा की जेणेकरून मी जेव्हा या प्रत्येक विषयावर व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा।